मानधन अपना भिडो अपना भिडो या सरकारचं करायचं काय? या फसव्या सरकारचं करायचं काय? अपना भिडो अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? अपना भिडो झोपलेलं सरकार आहे किंवा हे झोपलेले जे काही नेते आहेत यांना जागवण्यासाठी आम्ही आज रात्री 12 वाजता दिवसा तर दिसत नाही मला सांगा, किमान रात्री या टेंब्याच्या उजेडमध्ये तर यांना दिसलं पाहिजे, शेतकऱ्यांचा यांना कळवळा आला पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी सहकार मंत्र्याच्या घरासमोर टेंबा घेऊन आलोत। आमची प्रमुख अशी आमची मागणी आहे, सहकार मंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय इथला स्थानिकचा विषय, जिल्ह्याचा विषय किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय लावून धरला पाहिजे। अहो तुम्ही जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं मला सांगा, सरकारमध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही आश्वासन देताय आणि नंतर तुम्हाला सांगतो त्यांना चॉकलेट दिल्यासारखं करताय, असं मायबाप सरकारनं केलं नाही पाहिजे। आता तर या सरकारनं प्रहार जनशक्ती पक्ष आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 288 आमदाराच्या घरासमोर हे आंदोलन करत आहे। हे आंदोलन बघून तुम्ही या सरकारने जागी झाले पाहिजे आणि शेतकऱ्याची तात्काळ कर्जमाफी दिली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे। माझे दिव्यांग बांधव ज्यांना 2 हात नाहीत, ज्यांना 2 पाय नाहीत, मला सांगा अशा व्यक्तींना आज 1000-1200 रुपये मानधन मिळतं। साहेबांनी सातबारा कोरा, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव, दिव्यांगांना 6000 मानधन, दिव्यांगांना 6000 मानधन। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतंय देत नाही?